श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? मस्तच ना? चला तर मग आजचं थंबनेल बघून सगळ्यांना लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तरी पण मी सांगते, आजचा व्हिडिओ हा आपला दिवाळीच्या संदर्भात आहे. अशा खूप साऱ्या भगिनी असतात, त्यांना पुरेशी माहिती माहीत नसते. त्यांच्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपला धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबरला यावर्षी आलेली आहे आणि वार आहे शनिवार. या दिवशीपासून दिवाळी सुरू होत आहे. म्हणजे धनत्रयोदशीला तुम्ही धनाची म्हणजे तुमच्या वस्तूंची, मौल्यवान दागिन्यांची, चांदीच्या दागिन्यांची पूजा करू शकता. धनत्रयोदशी दिवशी तुम्ही धनाची म्हणजे पैशांचीही पूजा करू शकता. धनत्रयोदशी दिवशी तुम्ही मौल्यवान वस्तू, दागदागिने अशा वस्तूंचीही खरेदी केली तर शुभ मानली जाते. आपल्या धनामध्ये, आपल्या यशामध्ये प्रगती होते. आणि नरक चतुर्दशीला मित्रांनो अभ्यंग स्नान हे तुम्हाला पहाटे 5:24 वाजता उठून करायचं आहे सकाळी तरच ते अभ्यंग स्नान असतं. आपल्याला यामागची कथा तर माहितीच आहे श्रीकृष्णांची. आता कथा सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब होईल. आणि सोमवती अमावस्या ही सुरू होतीये नरक चतुर्दशी दिवशी, म्हणजेच पहिली अंघोळ म्हणतात त्या दिवशी. आणि आश्विन अमावस्या लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे मंगळवारी सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 पर्यंत. अभ्यंग स्नान, महावीर निर्वाण जैन, दर्श अमावस्या असे मुहूर्त लक्ष्मीपूजन दिवशी आहेत. दुसऱ्या दिवशी येतो बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा. दिवाळी पाडवा म्हटलं जातं. या दिवशी पत्नीने आपल्या पतीला औक्षण करून ओवाळायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येते ती भाऊबीज. भाऊबीजे दिवशी बहिणीने आपल्या भावाला ओवाळायचं आहे. तर अशी 5 दिवसांची दिवाळी भाऊबीजपर्यंत राहते मित्रांनो. यामध्ये आपल्याला धनत्रयोदशीच्या अगोदरच्या दिवशी शुक्रवारी म्हणजे 17 ऑक्टोबरला वसुबारस या दिवशी देखील गायगोऱ्याची बारस असंही ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं. या दिवशी देखील आपल्याला गायीची वासराची पूजा करायची आहे. अतिशय शुभ म्हटलं जातं गोऱ्याची पूजा करणं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला 5 दिवसाची दिवाळी आहे आणि अगोदर वसुबारस साजरी करायची आहे मित्रांनो. आणि लक्ष्मीपूजन दिवशी देखील तुम्हाला छोटीशी आपली केरसुनी बाजारामध्ये मिळते छोटीसा झाडू, त्याची पूजा करायची आहे. त्याला विविध भागांमध्ये वेगवेगळं नाव दिलं जातं, पण आमच्या इकडे बोळके म्हणतात. ते 5 बोळके ते धान्याने भरून, त्यामध्ये धान्य वेगवेगळ्या प्रकारचे गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मूग जे आपल्या घरामध्ये आहे ते भरून त्याचीही पूजा करायची आहे. धन्याची पूजा करायची आहे. धने जे म्हटलं जातं ते. त्याचबरोबर आपले दागदागिने, पैसे यांचीही पूजा लक्ष्मीपूजनला करायची आहे. अतिशय शुभ मानलं जातं, कारण साक्षात पूजन लक्ष्मी मातेचा तो पूजेचा दिवस आहे. त्या दिवशी आपल्याला योग्य त्या वेळेतच देवपूजा करायची आहे, लक्ष्मीपूजन करायचं आहे मित्रांनो. संध्याकाळी 6 वाजल्यापासून मुहूर्त आहे. 6:10 सुरू होतो आहे ते रात्री 8:40 पर्यंत तुम्हाला याच वेळेमध्ये देवपूजा करायची आहे, लक्ष्मीपूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजनाचा मोठा ब्लॉग आपल्या व्हिडिओवरती येईलच. त्यामध्ये सविस्तर लक्ष्मीपूजनाची मांडणी व पूजा कशी